चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे दरवाजे बंद केलेत। बगलिहार धरणाचे दरवाजे बंद असल्याने धरण हे कोरडं ठाक पडले। 2 दिवसांपूर्वीच या धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले होते। पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधामध्ये रणनीती आखलेली होती आणि त्या अंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता। तो म्हणजे सिंधू जलसंधी कराराच्या अंतर्गत पाकिस्तानात भारतातून जे काही पाणी सोडलं जात होतं ते पाणी रोखण्याचा आणि इथून हे पाणी पाकिस्तानात याच्या आधी अनेक वर्ष जात होतं। त्या डॅमवर ते सध्या आहोत। बगलविहार हा डॅम जो आहे त्या डॅमच्या सध्याची स्थिती नेमकी काय आहे ही आपण पाहणार आहोत। आणि आता आपण पाहतोय की भारताने जो निर्णय घेतलेला होता त्यानुसार पाकिस्तानात पाणी सोडलं जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सुद्धा म्हणालेले होते की रक्त आणि पाणी एकत्र वाहिलं जाऊ शकत नाही आणि त्यासाठी भारताने घेतलेला हा सगळ्यात मोठा आतापर्यंतचा निर्णय म्हणावा लागेल। आणि त्यासाठी आपण पाहतोय की बगलिहार डॅम जो आहे जिथून हे पाकिस्तानामध्ये पाणी सोडलं जात होतं त्या डॅमच्या अगदी समोर आपण उभे आहोत आणि या डॅम मधून या नदीचा प्रवाह जो आपण खाली पाहतो जो कोरडा ठक्क पडलेला आहे याच नदीच्या प्रवाहामधून पाकिस्तानने त्याच्या आधी अनेक वर्ष पाणी सातत्याने जात होतं। मात्र पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सगळ्यात पहिला मोठा निर्णय घेतलेला होता तो म्हणजे हे पाणी रोखण्याचा आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर सुद्धा राबवण्यात आलेलं होतं। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।